तांबरडेग येथे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी छत्रपती शिवरायांना नमन. शिवजयंती उत्साहात साजरा. देवगड तालुक्यातील तांबरडेग येथे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाने शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आली. श्री छत्रपती शिवराय सेवा प्रतिष्ठानच्या वतीने तिथीनुसार शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले. पाहुयात या सोहळ्याचा विशेष आढावा. तांबरडेग बंदरजेठी येथे सकाळपासूनच शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात ग्रामस्थांचा सत्कार आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. तर रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. गावातील सर्व लहान थोर मंडळी यांनी उपस्थित राहून महाराजांचे दर्शन घेतले. श्री छत्रपती शिवराय सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने आजचा हा जो तिथीप्रमाणे शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला, त्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांनी चांगलं योगदान दिलं आणि त्यांच्या योगदानातूनच हा सोहळा संपन्न झाला. त्यासाठी सकाळी पूजा अर्चा, अभिषेक, आपल्या सुवासिनीने पाळणा औक्षण करून हा कार्यक्रम सोहळा चांगल्यापैकी साजरा केला आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये भजन वगैरे होणार आहे. विधीने तिथीप्रमाणे हा सोहळा चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला. छत्रपती महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम श्रीमान बाबा कोचरेकर यांच्या सहकार्याने आणि गावातील सर्वांच्या सहकार्याने हा 2020 पासून साजरा होतो आहे आणि खरोखर सर्व यासाठी चांगली मेहनत घेत आहेत आणि हा सोहळा नेहमी असाच चालू राहणार आहे आणि त्यासाठी आवर्जून महिला वर्ग आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सर्व गावातील मंडळी सहकार्य करतायत आणि हे अशीच सेवा चालू राहते आणि सामाजिक बांधिलकी ही अशीच राहील आणि खरोखर देशासाठी ज्यांनी बलिदान केले की शिवाजी महाराज त्यांच्यामुळेच खरोखर आपण हिंदुत्व जपतो आहोत आणि त्यांचा जो आदर आहे तो असाच कायम राहील आणि आपण सर्वांसाठी एक चांगला संदेश देऊया की आपली एकात्मता अशीच ठेवूया आणि हा सोहळा असाच साजरा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आज तिथीप्रमाणे दरवर्षी 2019-20 पासून महाराजांची स्थापना करून पूजा अर्चा करतो, गावाला पूर्ण आमंत्रित करतो आणि काही इच्छुक असतात ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, मला सहकार्य करतात आणि त्यातून मी काय छोटासा हा कार्यक्रम गावासाठी करतो. आणि त्यामध्ये माझा असं काही उद्देश असं चांगला आहे की एक सोहळा गावामध्ये असावा महाराजांचा, ज्या महाराजांनी आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी खूप काही बलिदान दिलेलं आहे, त्यासाठी मराठी मावळ्यांनी आपला प्राणत्याग केला आहे, त्या लोकांची स्मृती म्हणून मी या गावात हा प्रोग्राम सादर करतोय. त्यासाठी मला गावातील महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक बऱ्यापैकी सहाय्य करतात. त्या सहाय्यामधून मी हा कार्यक्रम सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडतो. आणि आज आयोजन सकाळी मी महाराजांची श्री अरविंद कुबल यांच्यामार्फत महाराजांची पूजा अर्चा केली आणि महिला वर्गाने पाळणं गायलं आणि प्रसाद दिला सर्वांना. आणि संध्याकाळी रात्री एक बुवा नाडनचे आनंद जोशी यांची इच्छा होती की तांबरडेगला मी महाराजांसाठी 2 अभंग म्हणेन, म्हणून त्याने मला नाना म्हणता अखेरीस मला बोलले की मी तुमच्या महाराजांसाठी मी येतोय तुमच्या गावी, तेव्हा मला फक्त 10 माणसाची सोय करा आणि मी तुमचा कार्यक्रम करतो. मी नको म्हणत असताना त्यांची इच्छा झाली की महाराजांसाठी मी करेन आणि त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं की महाराजांसाठी जायचं आहे, त्या गावासाठी जायचं नाही, म्हणून त्याने आता मला फोन केला की मी येतोय म्हणून. मग मी बोललो ठीक आहे या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय महाराज.